काय करताय तिकडं? कामाला आम्ही इथं राहणार आणि तुम्ही घरीच. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता संध्याकाळचा दिवस मावळून गेलेला आहे आणि आपण ह्या टायमाला आता व्हिडिओ चालू केलेला आहे. तर तुम्हाला सांगतो इथं तयारी भाजीची, त्याच्यानंतर भाजी पण स्पेशल त्याला नूडल्स म्हणायचं. नूडल्स एकदम टेस्टी. गावरान नूडल्स. गावरान काय नूडल्सच ना, काय माहित नाही आपल्याला तरी. आम्ही शेवाळ्याच म्हणतो, फोडणीच्या त्याला बस. फोडणीच्या शेवाया. काय पण म्हणा, पोट शांत झाले की विषय संपला. हा. आणि आज भाजी कुठली आहे? आता वांग्याची भाजी करायची. मगाशीच वांगी तोडून आणलेली आहे. ती तोडून आणलेली वांगी फ्रेश ताजा माल. त्याचं काटा बघा, जेवढं काटा तेवढं चव. मिरची, ही मिरची लय तिखट आहे आपली. तिथं वरण भात झालेला आहे आणि मांजरांचा कालवा चालू झाला. म्याव 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 म्याव. हा, खालचं निघायचं का नाही? नसतं नाही का? खाली डाळ आहे का? डाळ. आज आहे ज्वारीची भाकर, वांग्याची भाजी, वरण आणि भात. एवढा सगळा आहार आपला घ्यायचा. तर मंडळी, आता जवळजवळ वरण झालं आपलं. त्याच्यानंतर इकडं भाजी झाली, भाजी पण मस्त झाली, भाकरी पण होत आल्या. तर जेवण करून घेऊ. तशी रानातली कामं बरीच पडलेली बरं का. ती तूर राहिलेली थोडीशी इचून काढायचे, पण ती काय करणंच व्हाय नाही. झाला जसं होईल तसं होईल. मी विचार करायचं बंद केलं बघा. कुठल्याच गोष्टीचा मी जास्त विचार करत नाही. आज पौर्णिमा आहे ना का झाली? चंद्र दिसायला लागलाय पूर्ण. कुठल्याच गोष्टीचा जास्त विचार करत नाही, कारण की विचार करून कुठलंच प्रश्न सुटत नाही. तर जास्त योग्य वेळी योग्य विचार मनात आला तर प्रश्न सुटते. तर मी ती सगळं जे आहे ते सगळं त्या परमेश्वरावर सोडून द्यायचं आणि निश्चिंत राहायचं. ही एकच पर्याय एवढा. तुम्ही काहीतरी केलं तर होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत. तर इथं 2 आपले मंडळी बसले. तिथं एक आहे नामा आणि एक आहे मनी. होय, तुम्हाला खायला टाकलंय ना मी तरी घेऊन कालवा. बाहेर असते त्या टायमाला, पण आज आतमध्ये आलेले. तर सगळं स्वयंपाक तयार झालाय आपला, भाकरी भाजी सगळं. तुझं काय झालं? हा, पाणी आणायला गेले असतील, दुसरं काय. चला. तू काय करणार आहे का? भात. मगाशी त्यांनी शेवयाचा भात खाल्लाय. शेवयाचा भात म्हणण्यापेक्षा फोडणी दिली. काय बनाय त्याला? मॅगीच की. हां, मंडळी सगळ्यांनी जेवायला या. जेवण करून घेऊ आता मस्तपैकी शांत चित्तानं जेवण. The next day. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि सगळी लागली ती मागं म्हणे नामा म्हणे पांडू या. तर आज मी जरा गावात जावं म्हणतोय आणि थोडं टेंभुर्णीला पण जाऊन येऊ म्हणतो. काम आहे जरा माझं. तर थंडी कमी झाली, म्हणजे आबाळ आले आणि जास्त थंडी नाही, त्यामुळे बरं वाटायला लागले. म्हणजे इकडं ही एवढी थंडी काय अडचण नाही. गहू पण आपला बरा दिसायला लागला आहे. आणि ही थंडी कमी आली ती आपल्या ज्वारीसाठी चांगली आहे, कारण की ज्वारीला दाना भरते. आता ज्वारी निसवली जवळजवळ. आता पाखरं चालू होतील ज्वारीला. पाखरं राखावं लागतील, कारण की कुणाची ज्वारी नाही, नाहीतर ज्वारी सगळी भोगा करून टाकतील पाखरं. तर मी आलो आहे आता गावामध्ये आणि आईने करंजे केले ते रात्रीच्याला. होय, करंजे केले ते. बरं, चला द्या 2-3 करंज्या मस्तपैकी. दूध असेल तर दूध करंजी गरम करायला ठेवलंय. थंड कमी आली आता.
घरात सगळं पॅक केलं तरी थंड वाजत थंड वाजत होती. काय करूच वाटत नाही. म्हणून अशा कडाक्याच्या थंडीत मी एकच निर्णय घेतला बघ, थंड पाण्याने आंघोळ करणे. हो, नको रे बाबा. मी माझी थंड कमी झाली जरा थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे. बरं वाटायला लागलं जरा. काय ते थंडी ग. करंजा कसं काय केलं आधी मध्ये? पुरे केलते ना मावशी आली म्हणून त्या दिवशी हा ते पीठ राहिलं होतं म्हणलं आता हे करंजाच करते. बर दूध थोडंसं दूध करंजी खाऊन घेऊ. तर आलो आता आपण मळ्यामध्ये. त्या दोघांचं चालू झालं. आणि ही मनी ही नामापेक्षा मनी जितकी कालवा करते की नावच काढणार म्हणे. काय झालं इतकं कालवा करायला? ते म्हणते ह्या बादलीत खायला आहे आम्हाला, तेवढं खायला टाक. किती वेळा असतं ती काय सारखं सारखं असतं काय? चपाती खाल्ली ना मग तसंच वरडा. ही इकडं काय करायला लागली? चालली ती दोघं जण लवळला. मला वाटतं मिरच्या तोडते काय की तिकडे न्यायसाठी. बर झाड आपलं डाळिंबला लावलेलं बघा कसलं झाले, मस्त मोठं झाले. पाणी सोडायचंय का ग लसणाला? सोडू माघारी आल्यावर. आज सोडू. हो लाईट आता नाही सण माघारी आल्यावर सोडावं लागतं. लाईट रात पाळीची आहे ना. झाला आज रविवार आहे. सोमवार मंगळवार बुधवार 2-3 दिवस व्हायला लागते. मधमाशा पाण्यासाठी ड्रिपर मध्ये येते आणि पाणी पिते ते. तुम्हाला मधमाशींची गंमत बघायची का? काय ग? तिथं पालकाचं झाड ठेवलंय का नाही, हा त्या मोहरीच्या झाडाच्या पलीकडे त्याच्यावर लय माशा असते. अशा माशा येते की तिथं असं वाटतं की मामा तिथंच बसले. इतक्या माशा सगळ्याच माशा बारक्या अशी मोठ्या इतका आवाज येते घम 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 नुसता. त्या तिकडे पालकाच्या झाडावर. हा. चला बघू. सगळी आव माशी. पिकायला लागले ना. हेतच का ग? हा हे काय मधमाशा तिकडे तिकडे पलीकडे मोहरी झाडात मला आवाज आलता तिकडे. नाही इथं बी आहे ते गेलं ते मधमाशा. हा सगळ्या झाडावरच आहे ते, बारक्या आहे त्या मधमाशा. अशी बियाला मोहरी बघ ना कशी झाली आपली लसलसीच नुसती शेंगाने झाड वाकलंय. मोहरीला लयच उत्पन्न आहे ह्या रानात. रोग नाही राही नाही काय नाही. हे वाकून गेले मोहरी बघा. ही चाकवत आहे का ग इथं का छिलाय? चाकवत लावला नाही यंदा. लावला होता पण उगवलाच नाही हो. बर गाजर ही बघा तिथे एखादंच उगवले गाजर. हे स्वच्छच करायला पाहिजे का नियमाने. आता हे कांदे काढल्याशिवाय नाही स्वच्छ करायला लागेल. कांदे बी काढायचं आणि स्वच्छ बी करायचं. बर चिलाची भाजी बर काढ नीट भोपळ्यावर धान चाल. हां चांगला आहे ना. आता नशीब त्यांचं चांगला आहे की त्याला काय झालं. चांगलं आहे. हां मस्त आहे बघा. ओके भारी दिसते. झालं का बाबा अशी जाऊ का पहिल्या बायांसारखी रे. तुझं? जा चालत जा पण चालत जायचं मग. जाऊ शकेल का मी चालत? जाऊ शकशील की त्याला काय झालं. हा मला कशाच बरं आहे तेव्हा. हा दर पिशवी दर रे. थोडीशी तांबड्या पाण्याची भाजी काढली, चिलाची भाजी. हां ही ठेवू द्या आधी नाहीतर ती त्याचा गरगाटा इथंच करून टाकेल. खाली ठेव खाली ठेव. देठ लय ठेवला का त्याला नाही काय होत. म्हणलं आता ते तसा थांब. टाका मिरच्या त्याच्यावर भाजी आहे. नीट जरी पिशवी ठेव खाली पिशवी आणि इकडनं घाल.
बरं आलोच. हैशा, पिशवी काय करू? आणू तिकडे का? खायला नाही बाबा. काय करताय? केलं मी दुर्वा काय जरी केलं तर उडणारच आहे ह्या रानाचा. आणि दुर्वा उडल्यावर काय होते पुन्हा? पुन्हा फवारा मारायचं सरळ मग. हा तेवढं आहे. बाया काय करतात तिकडे? काय करताय? कशाची? हा काय करताय तिकडं? कामाला आम्ही इथं राहणार आणि तुम्ही घरीच. काम कराय म्हणलं आम्ही राहणार आणि तुम्ही घरीच. ही काय इथं पायपा जोडती? हा लगेच चालू झालं. हा ते काकाला आणले घेऊ नको गप्प बस. काय बी खड्या करते राधा. हा डाळा आणला येताना खायला तुम्हाला. खा की मग. दोन ते ठेव 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 ठेव. आंबले मी आले आले हात धुतलाय. आले आंबा त्याच्यावर थांब आजी धुवून देते. साडे यायची त्या दिवशी. त्याला मिरची देतोय आल्या आल्या खायला. या तिखट आहे तिखट आहे तिखट आहे रे. झालं काय तुझं? झालं का? काय म्हणता? पण आईला चुलीवर नको वाटतंय. आईला सांग. आ असते त्या ना. आईला सांग. आईला म्हणावं यमीला म्हणावं आम्ही चूल पेटवून देतो आणि भाकरी कर म्हणावं चुलीवर. सांग याला लहान. आता इम्मी म्हणलं सगळे म्हणते इम्मी का म्हणताय. याला लहान असताना मम्मी म्हणा येत नव्हतं. ती चुलतीला मम्मी म्हणतो आणि आईला आई म्हणतो है ना रे. आणि ही त्याच्या आईला मम्मी म्हणतो आणि चुलतीला काकी म्हणतो. त्याला मम्मी म्हणा येत नव्हतं त्याच्यामुळं ती इम्मी म्हणायचं. ती तसंच पडलं. सगळी तशीच म्हणते ती. सांग सांग. चूल पेटवून देतो म्हणा भाकरी कर चुलीवर. सांग. इम्मी करते का ग चुलीवरच्या भाकरी? इम्मी म्हणते होरपाळून देते सगळ्या होरपाळून चुलीवरच्या भाकरी. त्या दिवशी भाकरी एक सुद्धा खावटली नव्हती. चव लागते म्हणा तरी पण. तात्या बघितल्या पोरं मला सांगते ती चुलीवरच्या भाकरीला सांगते त्या चांगल्या लागते त्या आणि ही सगळी गॅसवरच करते ती. पाठ उठून कर म्हणाव. पाठ उठून कर म्हणा. पाठ उठूनच करते. पाठ उठून मी आंघोळ करतो. मग चुलीवरचं केलेलं खायला. केमिकल काय चाललंय तुमचं खोड्या? काय ना. बापूचं काय चाललंय बापू तिकडं? आले आल्या मामीने कामाला लावले. नाही कामाला नाही. ते म्हणलं बंद पडला ते एक नंबर आहे. काय म्हणला? नावाला ते तू झाला मधी लाईट नाही पण आता ते मिक्सर खुलून उपयोग नाही बापू. लाईट नाही राहू दे. बंद पडला तर ते म्हणत जाऊन बघायला घेतलं. चाललाय सासू सुनाचा मिळून स्वयंपाक. आणि करायचा वरी बघ हँडवॉश करायला. लाईट नाही घरात आणि दिवस मावळतीला चाललाय. एक जण ब्लाऊज शिवतय एक जण टॉर्चर लावून बसलंय. नाही का नाही?
मला लय घाई झाली. तुम्हाला राहू वाटत नाही ना. झाले टिपा टाकून फिटिंग करून झाल्या गाड्या पण घालून झाल्या. चला पिशवी पण भरून द्या. जावा आता खरं आता. आता 10 मिनिटाचं बाहेर पण झालंय जावा आता. 10 मिनिटाचं कसं 2 तास झालंय आज. अगं नीट बोलत जावा ग जरा लोक म्हणते ती दिवसभर यायचं असतं मग कमीत कमी. लोकं बी नाही ती नाही लोक काय म्हणते तिला भाऊसाहेब जीव लावत नाही त्या नाही राहू द्या असं कोण बरं काय करत लोकांच्या पक्षाला खरं आहे का नाही पिशवीत भराय पिशवी कुठे आहे कांदा भरती आहे पिशवीत कांद्याची पिशवीत नाही हे साडी आहे त्याच्यात टाका की बस नाही बसत मग आहे का एखादी कॅरी बॅग वर्ष कांदा भरती आई अर्धीच भर आहे कपडे मग त्या पिशवीत ठेवते मी हा चला पोरांना सगळेजण आमचा बालाबाई रुचलाय काय करावं काय झालं बालाबाईला बाहेर काय माहित झोपेतनं उठलं का आता? हा झुकीत उठलंय म्हणून रडतय चल बाई येते का तू येतो शाळा आहे की उद्या तुझी तिकडून दाजालाच लांब जावं लागते तू दादीच्या गाडी मागं बसणार बर 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 हा चल ठेव धर पिशवी सर जरा मग इकडं सर हा पिशवी नीट धरा ना, ते सगळे ब्लाऊज होईल. ना हातात धर येत नसतं ते आलं तर राहत बी नसतं नको बाबा रात चढायला लागल्यावर मग काय बापू चला उशीर होतोय आता आपल्याला हा हा आता राहू दे मम्मा संक्रांतीला येतोय मी मीनबाई संक्रांतीला येतोय आणले ते म्हणते दिसते दारातच उभा आहे असती थांबा थांबा मी पुढच्या रविवारी येतो ह्याला घेऊन येतो आता थांबा आता जाऊ ए नाही रविवारी यायला जमत नसतं उभं काहीतरी म्हणतो तुझं काय चाललंय हा उशीर झालाय हा उशीर होतोय का अंधार पडायला आम्हाला रस्त्यातच आता दादाचं